जय शिवराय. आज एक नवीन गोष्ट आपण घेऊन आलेलो आहे आपल्यासमोर. काही गोष्टी अशा असतात की आपल्या मनाला लागून जातात आणि एक खूप मोठा बोध आपल्या जीवनाला देऊन जातात. कालचीच एक घटना माझ्या बाबतीत घडलेली की घरी ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस मुलगा पळत पळत आला आणि रडायला लागला. न राहून त्याला विचारलं, "अरे काय झालंय?" त्याने अचानक मला पगाराचंच विचारलं की तुम्हाला दिवसाला पगार किती आहे? त्यावेळेस मी सांगून गेलो की मला ₹200 पगार आहे. मला थोडासा राग आला. मी ओरडलो त्याला, "माझ्या पगाराचं तुला काय करायचं आहे?" आणि त्याला ते मनाला लागलं आणि तो घरी जाऊन आतल्या खोलीत जाऊन रडत बसला. जेवण वगैरे झाल्यानंतर शेवटी पालकत्व जागं झालं. मुलाकडे गेलो. त्यावेळेस तो रडत बसलेला होता. त्याला जरा सांत्वन केलं आणि त्याला शांत बसवलं आणि मग सकाळी रात्री तो झोपी गेला आणि ज्यावेळेस सकाळी उठला त्यावेळेस त्याच्या हातामध्ये ₹200ची अशी चिल्लर ₹1, ₹2, ₹5 असे त्यांनी ते रात्रीत मोजून ठेवले होते. आणि नंतर कळाले की हे पैसे कुठून आले? तर त्याच्यासाठी एक साठवण्यासाठी एक ₹5, ₹2 जसे त्याला मिळतील तशी त्यांनी एक भिशी तयार केली होती. ती त्यांनी भिशी फोडली होती. त्यातून ₹200 त्यांनी गोळा केले होते आणि त्यांनी सकाळी कामावर जायच्या वेळेस हातात ₹200 दिले. "पप्पा, आज तुम्ही कामावर कुठेही जायचं नाही. हे ₹200 हे तुम्हाला मी देतो आणि तुम्ही पूर्ण वेळ माझ्यासोबत घालवायचा. तुम्हाला पगार मिळाला ना, बस झालं. पण तुम्ही माझ्यासोबत आजची वेळ घालवायची." मनाला चटका लागून गेला की आपण रोज या धावपळीमध्ये रोज पळतोय. रोजच्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या असतात त्या येतच राहतात. समस्या काही संपत नाहीत. पण याच्या पाठीमागे जात असताना आपल्याला काहीतरी वाटतं की आपण काहीतरी विसरायला लागलोय. आपण कुटुंबापासून दूर जातोय. कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. असंच कुठेतरी एक व्याख्यान ऐकलेलं डोक्यामध्ये प्रश्न निर्माण होऊन गेला की अरे कदाचित आपण यांच्यासाठी जर वेळ नाही दिला तर भविष्य काळामध्ये हे आपल्यासाठी वेळ देतील का? म्हणून एक सुंदर असा विचार, सुंदर अशी प्रेरणा मुलाकडून मिळून गेली की एखादा दिवस आपण सुट्टी काढून आपल्या मुलांच्या समवेत, आपल्या कुटुंबांच्या समवेत आपण वेळ घालवला पाहिजे. त्यांचे समस्या, त्यांच्या अपेक्षा, त्यांचा आनंद हे आपण द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपल्याला भविष्य काळामध्ये ही मुलं आपल्याला समजून घेणार आहेत. नाहीतर भविष्य काळामध्ये आपण जर असंच धावपळीचं जीवन जगत राहिलो, कुटुंबासाठी वेळ नाही दिला, तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये मुलंसुद्धा अशाच कामामध्ये व्यस्त असतील आणि त्यावेळेस खरी गरज असते आपल्याला, ही आपल्या मुलांच्या आधाराची. त्यावेळेस ही मुलंसुद्धा आपल्याला सांगतील की "पप्पा, आत्ताचं हे धावपळीचं युग आहे. मी ज्यावेळेस तुमच्याकडे यायचो, मला वेळ तुम्ही देत नव्हता, कामावर जात होता. आज तीच परिस्थिती माझ्यावरती आलेली आहे की मला कामावर जाण्याशिवाय पर्याय नाही. मी आपल्याला वेळ देऊ शकत नाही." त्यावेळेस आपल्याला कळून चुकेल की अरे आपण या कुटुंबासाठी वेळ दिला असता तर किती बरं झालं असतं. म्हणून एक चांगला असा विचार डोक्यात येऊन गेला की कुटुंबासाठी आपण कधीतरी वेळ देऊया. एकत्रित राहूया. एक दिवस पूर्ण आपण कुटुंबात घालवूया आणि मग जो दुसरा दिवस असेल, तो अगदी उत्साही असेल, प्रेरणादायी असेल आपल्यासाठीही आणि कुटुंबासाठी. त्यामुळं एखादा दिवस आपण काढून आपल्या कुटुंबामध्ये वेळ घालवूया. एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद.